फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आषाढ महिन्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने खुसखुशीत आणि टम्म फुगणारे लाल भोपळ्याचे घारगे आज आपण बनवणार आहोत। हे घारगे चवीला अप्रतिम लागतात आणि 10 ते 15 दिवस सहज टिकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक लाल भोपळा घेतलेला आहे। आता हा जो लाल भोपळा आहे त्याचे हे मधला बिया आणि हे ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून कुकर मध्ये 3 शिट्ट्या घेणार आहे। डिश मध्ये मी पाणी न घालता कुकर मध्ये 3 शिट्ट्या करून हा शिजवून घेतलेला आहे। आता आपण साल वेगळी करून घेऊया। आता आपण साल काढून घेऊया। इथे मी सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित अशी हे गर फक्त काढून घेणार आहे आणि सालीचा भाग जो आहे तो वेगळा करून घेणार आहे। ह्या भोपळ्याची साल जी असते लाल भोपळ्याची ती थोडी जाडसर असते। अशा पद्धतीने आपण हा गर काढून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीच्या फोडींचा गर सुद्धा व्यवस्थित असा काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण संपूर्ण गर काढून घेतलेला आहे। आता आपण एक स्मॅशरच्या मदतीने हे सगळा गर जो आहे तो व्यवस्थित असा स्मॅश करून घेऊया। पटकन हा स्मॅश होतो कारण की आपला भोपळा जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे। साधारणपणे एक मोठी वाटी भरून हा भोपळ्याचा गर आहे आणि छोट्या वाट्या घेतल्या तर 2 वाटी गर होतो। तर इथे मी एक मोठ्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। त्याप्रमाणे आपण एक मोठी वाटी भरून गूळ घालून घेऊया। जेवढा आपला भोपळ्याचा गर आहे तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे। तो सर्व आपण आता एकत्र करून स्मॅश करून घेऊया। तो पटकन याच्यामध्ये विरघळतो। जरी आपला भोपळा जो आहे तो थंड झाला असेल तरी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो हा। यामध्ये आपण 1 चमचा भरून वेलची जायफळ पूड घालून घेऊया। आपण इथे 1 चमचा बडीशेप पूड घालून घेतलेली आहे आणि आता चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेऊया आणि आता हे स्मॅशरने पुन्हा आपण सर्व एकजीव मिश्रण करून घेऊया। कुठे एखादी गुठळी असेल तर ती आपण मोडून घेऊया। आता हे मिश्रण व्यवस्थित असं पातळ झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ह्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे मी। हे व्यवस्थित असं आपण चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालणार आहोत। याने आपल्या पुऱ्या ज्या आहेत छान अशा खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात यासाठी। आणि पाव वाटी आपण बेसन पीठ घालणार आहोत। याने आपल्या घारग्यांना छान असा कलर सुद्धा येतो आणि चवीला पण छान अशा खमंग लागतात। तर हे सर्व एकत्र करून आपण याचं पीठ मळून घेऊया। अलगद हाताने आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर मळायचंय, सैलसर नाही। जर पातळ पीठ मळलं तर त्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होण्याची शक्यता असते। यासाठी हे पीठ जे आहे आपल्याला घारग्यांचं पीठ घट्टसर असं मळायचं आहे। जर तुम्हाला तुमचं पीठ सैलसर वाटलं तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करू शकता। अशा प्रकारे आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालं आहे घट्टसर। आता हे 10 मिनिटं झाकून व्यवस्थित मुरून द्यायचं, जेणेकरून आपण याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान असा फुलेल यासाठी। आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये जो रवा घातलेला तो फुलला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून हे पुन्हा व्यवस्थित असं मळून घेऊया। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आपल्याला जेवढा घारगा मोठा हवाय त्या हिशोबाने आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। इथे मी एवढ्या साईजचे गोळे करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याचेही घारगे काढू शकता छोटे छोटे बनवून। तीही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे एक पोळपाट घेऊन आपण तिथे थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि गोळा घ्यायचा, पुन्हा असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा। त्याला थोडंसं तेल लावायचं जे आपण पोळपाटावरती टाकलेलं आहे तेच, आणि व्यवस्थित असा हा घारगा जो आहे तो आपण जास्त पातळ पण नाही लाटायचा, जास्त जाड पण नाही लाटायचा। जास्त पातळ लाटला तर तो कुरकुरीत होईल यासाठी आणि जाड लाटला तर तो छान असा खाताना लागणार नाही यासाठी। आता या घारग्यावरती आपण खसखस पेरून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं। काही जण खसखस घालतात, काही जण तेल लावतात आणि एकदा पुन्हा आपण असं लाटण्याच्या साहाय्याने दाब देऊन घ्यायचं। आणि आता हा गोल गरगरीत दिसण्यासाठी मी याला वाटीने शेप देणार आहे असा। ज्या एक्स्ट्रा कडा असतात त्या काढून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपण घारगे तयार करून घ्यायचे आहेत। जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। मगाशी सांगितल्याप्रमाणेच मी याला पोळपाटाला तेल लावून हा मोठा गोळा असा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा चारी बाजूने लाटून घेणार आहे मी। आणि याच्यावरती आत्ताच मी थोडी खसखस घालून घेते
जेणेकरून ते चारी बाजूला व्यवस्थित लागेल सगळ्या बाजूला. आणि आता हे घारगे जे आहेत ते आपण लाटून घेऊया व्यवस्थित असे. ह्याला अजिबात आपण पिठावरती वगैरे कशावर लाटायचे नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं पीठ चिकटत असेल तर फक्त थोडं तेलाचं बोट लावलं तरी हे व्यवस्थित होतं. अशा पद्धतीने आपण हा लाटून घेतलेला आहे. आता आपण वाटीच्या साह्याने हे कट करून घेऊया असं, म्हणजे एकसारखे शेप दिसतो समान असा. आणि एक्स्ट्रा पीठ जे आहे ते आपण काढून घेऊया. बघा हा सुद्धा घारगा आपला जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही झाला. अशाच पद्धतीने आपण बाकीचे घारगे पण करून घेऊया. इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपण कोणताही पदार्थ तळणीचा बनवतो तो तेलकट होत नाही यासाठी. आता इथे आपण काही घारगे करून घेतलेले आहेत, ते एक एक करून आपण तळून घेऊया. आपलं तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हा घारगा जो आहे तो तळायचा आहे. गॅस फास्ट करायचा नाहीये. आपण याला झारा सुद्धा न लावता तो व्यवस्थित तळून वरती आलेला आहे. त्याला जास्त अलटपलट करायचा नाही. एका बाजूने एकदा आणि दुसऱ्या बाजूने एकदा असं छान तळून घ्यायचं. छान असा गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे घारगा काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीचे घारगे पण तळून घेऊया. एकदम लाटून ठेवले की व्यवस्थित असे तळायला बरे पडतात आपल्याला. लगेचच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हा तळून घ्यायचा. बघा किती छान असा टम्म फुगलेला आहे हा घारगा सुद्धा. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे घारगे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपले सगळे घारगे जे आहेत ते करून झालेले आहेत. एकूण एक घारगा आपला छान असा टम्म फुगलेला आहे. मी तुम्हाला एक घारगा तोडून दाखवते. वरतून बघा किती छान असं क्रिस्पी झालेला आहे. आतून पण व्यवस्थित असा शिजलेला आहे, तो आपला तळलेला आहे. वरची पारी पण बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे. हे घारगे तुम्ही दुधासोबत अदरवाईज असेच खाल्ले तरी खूप छान लागतात. आणि हे अतिशय पौष्टिक असे हे आपले घारगे आहेत, कारण की हे लाल भोपळ्यापासून आपण बनवलेले आहेत. लाल भोपळ्याचा आपल्या शरीरासाठी खूप असा फायदा आहे. डोळ्यांसाठी, वजन कमी करण्यासाठी, त्वचेसाठी, हृदयविकारासाठी. तर या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही नक्की हे लाल भोपळ्याचे घारगे करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.